नमस्कार. आज आपण फूड ड्रॉप याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. फूड ड्रॉप हा बराच रुग्णांमध्ये दिसणारं एखादा झटका जोरात बसला, एखादं पोतं उचलतो, एखादं वेट लिफ्टिंग करताना किंवा स्वतः कंबर मोडताना ह्या पेशंटला त्रास झालेला आहे. बऱ्याच वेळा लोक जोरात कंबरेला वरती ताण देऊन जोरात हात ओढतात किंवा छातीचा भाग पुढे घेतात. हे असं जोरात केल्यामुळं या पेशंटला झटका बसला आणि त्याचबरोबर वेट लिफ्टिंग करत होते. वेट लिफ्टिंग करताना त्यांच्या वयाच्या मानाने आणि त्यांच्या तब्येतीच्या मानाने जास्त वजन उचललं गेलं आणि 2 मणक्यातल्या 4 गाद्या ह्या बाहेर आलेल्या आहेत. तर फूट ड्रॉप म्हणजे काय? तर फूट ड्रॉप, फूट जो आहे, पाय जो आहे, त्यांचा डावा पाय जो आहे तो पाय उचलला पाहिजे ह्या पद्धतीने. तो पाय उचलत नाहीये, पायाची बोटंही हालत नाहीयेत. पाय वरती उचलत नाही, स्वतःहून उचलायला सांगितल्यानंतर पायाची बोटं हालत नाही, याला फूट ड्रॉप म्हणतात. हा बेसिकली मणक्याच्या लंबर वर्टेब्रल मधली, इकडे बघा मी MRI दाखवतोय. दिस इज L1 D12. L1 L2 मधनं इथनं गादी बाहेर आली. इथे व्हाईट मॅटर असं दिसायला पाहिजे. इथे L2 L3 मधनं गादी बाहेर. L3 L4 मधनं तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गादी ही बाहेर आली आहे आणि L4 L5 मध्ये बघा पूर्ण व्हाईट लॉन्जिट्युडिनल लिगामेंट इथं दिसत नाहीये. या फूट ड्रॉपच्या केसमध्ये पेशंटचा पाय हा उचलत नाही, पेशंटला पाय उचलून टाकावा लागतो. त्याचबरोबर लघवीचं सेन्सेशन हे कमी कमी होत चाललेलं आहे. त्याचबरोबर इथे बघा, इथे कसं व्हाईट दिसतंय, इथे बघा पेशंटला नमनेस, इथे बघा दिस इज द स्पायनल कॉर्ड त्यांची, इथे स्पायनल कॉर्ड बघा आणि इथे स्पायनल कॉर्ड बघा. या पेशंटमध्ये मॅन्युअल थेरपीचा फार चांगला उपयोग होतो, ज्याच्यामध्ये मणक्यांचं अलाइनमेंट करणं, मसल अलाइन करणं, ऑर्गन अलाइन करणं, त्यामुळे असे फूट ड्रॉपचे पेशंट जे आहेत ते बरे होतात. हा पेशंटचा एक्सरे आहे. सॅक्रोइलियक जॉईंट लेफ्ट साईडचा बघा 1.6 डायमीटर आहे, 1.8 डायमीटर लेफ्ट साईड. स्पायनस प्रोसेसेस ज्या आहेत शिफ्ट झाल्या टुवर्ड्स द लेफ्ट साईड. सॅक्रो लंबर आणि टेल बोनचा जर तुम्ही डायमीटर बघितला तर बघा हा डायमीटर कमी झाला आहे. ऑब्च्युरेटर फोरामेन हे लहान झालं आहे, इथे मोठं झालेलं आहे. इथे बघा L5S1 मधलं अंतर हे कमी झालं, इथलं अंतर बघा, इथलं अंतर बघा. त्याचबरोबर टेलबोन शिफ्ट झालाय, मिसअलाइन झालाय. दिस इज द सर्वाइकल एक्सरे. इथे बघा T2 T3 लेफ्ट साईडला मिसअलाइन झालेत. लॉस ऑफ लॉर्डोसिस, कव नष्ट झालेला आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर कव नष्ट होऊन मणके हे सगळे पुढे आले. तर फूट ड्रॉपचे जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये मॅन्युअल थेरपी, व्यायाम, मूवमेंट, त्यांना आता परत आपण सगळ्या मूवमेंट नवीन शिकवणार आहोत. ओझी जोरात उचलायची नाही आहे, ट्विस्टिंगच्या जोरात कुठल्याही मूवमेंट, छाती ढकलून पुढे पाठ मोडायची नाही स्वतःहून, कुठलंही वजन उचलायचं नाही आहे. जिमिंग आपण त्यांना बंद करायला लावलं आहे. तर अशा प्रकारच्या पेशंटमध्ये जर व्यवस्थित मॅन्युअल थेरपी महिन्यातनं एकदा दिली, त्याचबरोबर योग्य डाएट, योग्य व्यायाम आणि योग्य मॅन्युअल थेरपी, तर त्यांचे पाय हे हलू शकतात आणि पायातली ताकद परत येऊ शकते. धन्यवाद. जाओ वापस उधर. आओ जाओ, लीजिए, लीजिए ऊपर, लीजिए ऊपर. यस, पीछे लीजिए राइट लेग, लेफ्ट लेग आगे लीजिए. लेफ्ट लेग को ऊपर उठाना है, उठाइए ऊपर, नहीं उठ रहा है, इसको फुट ड्रॉप बोलते हैं. ठीक है, पीछे लीजिए वापस. रोटेट ऑन योर राइट साइड, रोटेट ऑन योर राइट साइड, रोटेट ऑन योर राइट साइड, रोटेट ऑन योर राइट साइड.